प्रबंधभूमी न्यूजचे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन। मालेगाव येथील सटाणा नाका परिसरातील सुपाते डॉक्टरांच्या संकल्प हॉस्पिटलच्या गल्लीतील गोरेश्वर महादेव मंदिराजवळ एक गाय मरणाच्या वाटेवर निश्चित पडून होती। असंख्य माश्या तिच्या अंगावर बसलेल्या होत्या। गाय अशीच पडून होती। सदर गाय तिथून जाणाऱ्या हॉटेल सुखसागरचे मालक तुषार दत्तानी यांच्या नजरेत पडली आणि ते व्यथित झाले। त्यांनी त्वरितच तेथे असलेले राजेंद्र धामणे आणि बाजूलाच असलेले राज मेडिकलचे मालक अभय वाणी यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करत होते की या गायीला कसं वाचवता येईल। अचानक प्रबंधभूमीचे हरीश मारुती देखील तेथून जात असताना त्यांनी देखील लगेच चौकशी केली, विचारले काय झाले आणि बघितलं तर गायीची अवस्था बघून हरीश मारू यांनी त्वरित तत्परतेने पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जावेद काटिक यांना सदर घटनेसंदर्भात माहिती देऊन घटनास्थळी बोलावून घेतले। डॉक्टर जावेद काटिक हे तत्परतेने तेथे आले। तसेच दत्तानीच्या गोशाळेतील संतोष पवार देखील तेथे आले। डॉक्टर जावेद काटिक यांनी गायीची पोझिशन क्रिटिकल असून तिला फूड पॉयझनिंग झाले असल्याचे सांगत तत्परतेने तिला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले। इंजेक्शन दिले, सलाईन दिले, जे त्यांना करता येईल ते प्रयत्न त्यांनी सुरू केले। त्यांना या कामात संतोष पवार, राजेंद्र धामणे, अभय वाणी, सुनील जाधव, जयेश बच्चाव, दीपक चाजेर यांनी मोलाचे सहकार्य केले। काही काळानंतर गायीत जीव आला। गायीत जीव आल्याचं बघून सगळ्यांना हायसे वाटले। पण प्रश्न हा उभा राहतो की गायी पाळणारे स्वतः त्या गायीकडे का लक्ष देत नाही। या गायी ते बेवारस न सोडता स्वतःच्या मुलाबाळाप्रमाणे त्यांनी गायीला देखील त्यांची काळजी घ्यायला हवी, गायीकडे लक्ष द्यायला हवं, हे मात्र तेवढेच खरे। बघूया ना सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। ठीक है भाऊ, औषध पडतं ना घ्या। वाचून जाऊ बस, हीच एक थोडी जान आली पण त्याच्यात। काय झालं? मूविंग करत राहावे लागते म्हणजे ठसका। तुला जमतं का? नाही, बहुत जान आ गई अभी उसमें, बच जाएंगी बस। बरं बरं चालेल, ये तू पण ये मग। किती होतं ना? जीप पकड़ के एकदम बहुत नाही, ते चालतं पण गेलं जवळपास 2 क्षण नाही, 1.5 क्षण। पशुवैद्यकारी डॉक्टर जावेद काटिक आपल्या बरोबर आहेत, जाणून घ्या त्यांच्याकडनं। क्या बोलेंगे डॉक्टर साहब आप? क्या मेरे को, मैं जो तालुका लघु पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय मालेगांव, यहाँ पर मैं कुछ जानवरों को मैं उपचार कर रहा था। तभी मेरे को प्रबंधभूमि वाले जो है हरीश मारू साहब, इनका और गोरक्षक संतोष पवार, इनका फ़ोन आया कि सटाना नाके के पास राज मेडिकल जो है, जहाँ पे पशु वैद्यकीय जो औषधें मिलती है, वहाँ पर एक गाय जो है इमरजेंसी में गिर के पड़ी है, तो आप तुरंत आइए और उसका उपचार कीजिए। जब मैंने आया उसको देखा तो एकदम क्रिटिकल स्टेज में थी, उसको फूड पॉइजनिंग हुआ है और उसका जो है बाया पैर जो है उसको भी थोड़ा बहुत लगा हुआ है।
तो उसको हम तुरंत उसका जो प्राथमिक उपचार है और जो ट्रीटमेंट है वो किए, उसको सलाइन दिए, एंटीबायोटिक दिए और बाकी के जो जीवन सत्व के औषध है वो उसको दिए हमने। मतलब अभी उपचार करने से उसमें काफ़ी फर्क पड़ गया? उसमें उपचार करने से बहुत फर्क गिरा है। वो सोई हुई थी पूरी तरीके से, और कान वगैरह उसकी जो मूवमेंट है वो पूरी स्टॉप हो गई थी। उसको जो सलाइन देने के बाद ही वो अच्छी तरीके से, अभी आपको दिख ही रही होगी, वो खड़ी है, खड़ी बोले तो बैठी है, लेकिन अच्छी कंडीशन में। अब उम्मीद है आपको कि अभी वो मतलब वो जो उसने एक आशा हम लोगों ने छोड़ दी थी, हाँ। लेकिन आपकी वजह से फिर से आशा पूरी जिंदी हो गई, तो आपको उम्मीद है कि गाय में अभी फिर से पूरी जान आ जाएगी? उम्मीद तो है। अच्छा, ये गाय डॉक्टर साहब हमने सोचा, यहाँ पे कई बार हमने तपास करा गाय किसकी ऐसे बेवारस गाय छोड़ दिए और ऐसे बाहर जाने की वजह से इसको फूड पॉइजन हुआ। क्या वो किसकी गाय, कुछ पता चला आपको? ये तो मुझे पता नहीं। यहाँ के जो कार्यकर्ता है, आप जैसे लोग जो सामाजिक काम करने वाले, उनका मुझे मालेगांव में से कई बार मुझे फ़ोन आता है, मुझे पता नहीं रहता है किसकी गाय क्या है। मैं जाता हूँ और मेरे हिसाब से मैं उनको औषधोपचार करता हूँ। ओके, तुम्ही इथले रहिवासी, काय नाव तुमचं? दीपक छाजड। काय म्हणाल आपण, ही गाय कोणाची? आपण मगापासून आपण खूप तपास करतोय। गायचा मालक अजूनही माहीत पडलेला नाही आहे आणि अशा भरपूर गायी आहे ज्या बेवारसमध्ये सोडल्या जातात आणि त्या ओपन प्लॉटवरच्या अन्न हे ते प्लॅस्टिक कचरा खाता, त्यामुळे असे कायम अपघात होत असतात। तरी पण जे मालक आहे त्यांनी गाय सांभाळायची असेल तर सांभाळायची, नाही तर पांजरापुरकडे कोणाकडे देऊन द्यावी आणि याच्यावरती महानगरपालिकेने व्यवस्थित कार्यवाही करायला पाहिजे। म्हणजे आपलं म्हणणं काय आहे की ज्यांनी गायी घेतल्या आहे, गायी पाळतायत, त्यांनी गायीकडे लक्ष दिलं पाहिजे, अशा पद्धतीने बेवारस सोडून दिल्या नाही पाहिजे, जेणेकरून त्यांना म्हणजे अशा पद्धतीचं कुठेही काही खाणं होणार नाही, त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हेच म्हणणं आहे ना आपलं? यस, हो, ओके, आपण बघतो हीच ती गाय जी मगाशी आपण बघितलेली होती की तिच्यात एकदम ती जो तिने म्हणजे अशी गतप्राण झाल्यासारखी होती, तिच्यावर भरपूर प्रमाणात माशा बसलेल्या होत्या, परंतु डॉक्टर जावेद खाटीक आणि इतर सर्व इथे ताबडतोब आले आणि त्यांनी त्वरित त्यांना उपचार केले आणि त्यांच्या उपचारासाठी त्यांना उपचार करताना त्यांना इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली। त्यामुळे आज आपण बघतो की ही गाय पुन्हा एकदा तिच्यामध्ये थोडीशी तिचा जीव आलेला आहे, प्राण आलेला आहे। ईश्वर करो तिला अशाच पद्धतीने तिला दीर्घायुष्य बनवो। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।